इथे मी इथूनच आहे रिजनल महाराष्ट्रामधून आणि मी माझी एज्युकेशन केली वसईमध्ये मदर मेरी इंग्लिश हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत. नंतर 12थला दुसरीकडे. 10थला मला होती आणि 12थला 57% होते आणि सध्या मी ऍडमिशन घेतलंय होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये BSc बिझनेस AI कोर्ससाठी. कोर्स बद्दल त्यांच्या वेबसाईट वरतीच माहिती पडलं, HBSUच्या ऑफिशियल वेबसाईट वरती. मी एल्फिस्टन कॉलेजसाठी मेनली बघत होतो, पण तिकडेच मला HBSU ADP ऑप्शन दिसला आणि मी तिकडे चेक केल्यावर हे कोर्सेस दिसले आणि हे कोर्सेस मला थोडे म्हणजे युनिक वाटले, कारण बाकी सारखे ट्रॅडिशनल कोर्सेस नव्हते. BSc बिझनेस AI, BSc ब्लॉकचेन, म्हणून ह्याला मी अप्लाय केलं. आणि नंतर त्यांच्या काउन्सिलर कडूनच मला कॉल आला, त्यांनी सिलेबस पाठवला आणि मोस्टली माझे ऍडमिशन घ्यायचं काही कन्फर्म नव्हतं, पण मी सिलेबस बघितला तर सिलेबस मला खूप जास्त आवडला, कारण हा ट्रॅडिशनल फक्त थिअरी नव्हता, अप्लाइड कोर्स आहे आणि सिलेबस खूप अप टू डेट आहेत, म्हणून मी या कोर्समध्ये घ्यायचा विचार केला. आणि नंतर कॅम्पसला व्हिजिट केलं होमी बाबाच्या 2 वेळेला आणि सेकंड टाइमला मग घेतलं ऍडमिशन तिकडे. सगळ्यात चांगला पॉईंट म्हणजे ते काउन्सिलर जे खुशी तत्कर्ण होते, ते काउन्सिलर खूप चांगले होते, कारण त्यांनी खूप म्हणजे नीटपणे सांगितलं. एकदाच नाही, त्यांनी 3-4 वेळेला. मला खूप कन्फ्युजन होता, कारण ऑनलाईन ऑफलाईनचा कोर्स आहे म्हणून कन्फ्युजन होता, तर त्यांनी खूप 3-4 वेळेला सांगितलं मला. माझ्या पेरेंट्सला पण त्यांनी समजावलं, तर तो एक मोठा पॉइंट आहे, कारण चांगलं त्यांनी गाईड केलं. आणि नंतर ऍडमिशनच्या वेळी पण सगळं चांगलंच होतं, त्यांनी मग कॅम्पस पण दाखवला आणि ओव्हरऑल गाईड त्यांनी चांगलंच केलं ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये. तर पहिला मला इंटर्नशिपसाठी आलेलं बोरिवलीला, टीम लिस्ट ऍट टेक करून कंपनीमध्ये. तिकडे कॉन्टेंट रायटिंगचा रोल होता आणि अराउंड 2 वीक्स आधी मी तिकडे गेलेलो इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यू दिला, सगळं चांगलंच होतं तिकडे, पण तिकडे सिलेक्शन नाही झालं माझं. तर आता जस्ट रिसेंटली 3 किंवा 4 दिवसाआधी मला अंधेरीला जी मनी म्हणून हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी आलेलो आणि तिकडचा इंटरव्ह्यू चांगला गेला ऍक्च्युअली सगळं म्हणजे. आणि सोबत जे स्टुडंट रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह होते, जे अमन गुप्ता करून आहेत, ते पण मुवमेंटला आमच्या सोबतच होते. त्यांनी गाईड पण केलं की कसं इंटरव्ह्यू द्यायचंय, काय काय सांगायचंय, असं सगळं. आणि तो इंटरव्ह्यू चांगला गेला आणि तिथं आता मला जस्ट आजच सिलेक्शनचं पण ऑफर आलंय आणि 6 ऑगस्ट पासून जॉईनिंग साठी मला बोललंय त्यांनी. पहिली गोष्ट म्हणजे कोर्स न्यू आहे, तर थोडस पोगी साईड पण होती, म्हणजे कन्फ्युजन साईड पण होती. पण एक गोष्ट आहे की आजकाल डिग्री तर सगळीकडेच भेटते, पण ह्याचं कसं लर्न अँड इंटर्न प्रोग्राम आहे, तर इंटर्नशिप करून शिकायचं. तर इंटर्नशिप केल्यामुळे पुढे जॉबसाठी खूप फायदा होईल आणि कोर्स खूप अप टू डेट आहे, कारण तेच ट्रॅडिशनल सिलेबस नाही आहे. तर सिलेबस पासून खूप एक्सपेक्टेशन्स आहेत आणि टीचर्स कडून पण. त्याचं आयडिया नाहीये कसं होणार आहे, पण तरी सिलेबस खूप अप टू डेट आहे, म्हणून ते शिकण्यामध्ये खरंच मजा येईल. कारण जे फोनमध्ये आम्ही बघतो AIच्या बारेत, कसं AI यूज करणार, हे करणार, ते आजकाल कोणत्या कॉलेजमध्ये दिसत नाही. ते थोडक्यासाठी टाकतात काय काय जागी 1-2 सेमिस्टरमध्ये, पण हा अख्खा कोर्सच त्याच्यामध्ये आहे. तर त्याची एक्सपेक्टेशन्स जास्त आहेत की खरंच AI मध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग भेटतील आणि बिझनेस फील्डमध्ये कसं अप्लाय करायचं ह्याच्याबद्दल.